राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. 112 वर ज्यावेळी घटना चालू होती त्यावेळी मी 112ला 7 वेळा मी कॉल केलेला आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडे डिटेल आहे, त्यांचे मेसेज पडलेले. त्यांचा कॉल झाल्यानंतर 5 मिनिटात पाठवतो 5 मिनिटात पाठवतो म्हणून त्यांनी लवकर पाठवलेच नाही. दुसरं घरगाव पोलीस स्टेशनला मी फोन केला तर त्यांनी म्हटले की व्हिडिओ करून पाठवा. हा कोणता न्याय आहे? माणसं मेल्यानंतर यांचे पोलीस येणार का तिथं जागेवर? नाही तर मग आम्हाला अटक करा, मग डायरेक्ट आम्हाला इथं फाशी द्या. गुन्हेगार सर्व तिकडे पळतायत आणि आम्ही की नाही पोटासाठी की नाही दिवस आणि रात्र की नाही आम्ही मनोरंजन करतो लोकांचं, आणि हे लोक आहेत ते की नाही आम्हाला न्याय देत नाहीत. नाही असं जर होत असेल ना, ही कला संपतच चालली आहे. इथनं पुढे कोणताही कलाकार सुद्धा की कुठल्या तमाशावर काम करणार नाही. तमाशा मालकांचे तर हाल होतच आहेत. या कलाकारांचे पण उपाशी मारायचे पाहिजे. सकाळपासून कोणी पोटामध्ये अन्नाचं कण नाही आहे. पुढच्या गावात जाऊन आम्हाला कार्यक्रम करायचा होता. लोकांना आम्ही सुखी ठेवणारे आज दिवसभराला दुःखी आहे. आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर मुघलांचं राज्य बरं होतं असं म्हणायचे पाळी आले. मी सुद्धा मानव अधिकार संघटनेचा छत्रपती जिल्हाध्यक्ष आहे आणि मानव अधिकाराच्या खाली नाही मी सुद्धा नाही यांच्या विरोधात मी हे करणार आहे, अधिक आवाज उठवणार आहे. बघा ना, या लेकरांना लहान लहान मुलं आहेत. ही मुलगी लहान गाडीमध्ये घुसवत होते. ह्यांना फोन केला, फोटो करून पाठवा. फोटो करून पाठवा. काय माणसं मेला नाही तर पोलीस येणार आहेत का? पिक्चरची शूटिंग चालू होती, काय फोटो करून पाठवायचं यांना? 4 वेळा फोन केला, इथं फोन उचलत नाही लवकर. 112 माझ्याकडे नोंद आहे साहेब. 7 वेळा फोन केला. येत आहेत. कधी माणसं मेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय हे देणार का संरक्षण? कलाकारांनी जगावं तर कुणाच्या याच्यावर भरोशावर जगायचं आहे? पोटाची खळगी बनण्यासाठी आम्ही घरदार सोडून आमचे लहान लहान लेकरं आम्ही घेऊन 2 महिन्याचं मूल घेऊन सुद्धा आमचे कलाकार येत आहेत. कुणाच्या जीवावर? आणि पोलीस जर आम्हाला संरक्षण देत असेल ना तर त्यांनी गेले आपल्याकडे कुलूप लावा पोलीस स्टेशनला. राजीनामा द्या म्हणा, होत नसेल तर. सुरुवातीपासून मी शेवटपर्यंत तिथं होतो. आम्ही पेट्रोल पंपावर डिझेल टाकलं आणि त्यांना फक्त पुढं जायचं होतं. आमच्या पुढं की आम्ही आता टर्न मारताना कसे गाडी साईट भेटेन, त्यांना साईट न मिळाल्यामुळं त्यांनी ड्रायव्हरला शिवीगाळी केली. ड्रायव्हर त्यांना म्हणतो तरी शिव्या देऊ नका राव, शिव्या देऊ नका असं म्हणता वर चढून लगेच ड्रायव्हरचं गचुरं पकडलं असं लगेच ड्रायव्हरला हाणायला सुरू केलं. आता मी त्यांना म्हणतो, दादा तुम्ही काय झाले मला सांगा, तुमच्या पाय पडून सांगतो तुम्हाला काय झाले, फक्त मग आम्हाला सांगा. त्याने की माझे पण हातावर काठी हाणली. किती जण होते ते पहिल्या सुरुवातीला फक्त 6 जण होते. ते 6 जण होते पहिल्या सुरुवातीला. त्यांनी फोन करून पोरं बोलून घेतले. बरं बोलून घेतले पोरं आले, असेच सुरू केलं आमच्या पोराला हाणायला. विचारलं नाही काय? त्याच्यानंतर साधारण किती पोरं आले असतील? त्याच्यानंतर त्यांचे चांगले 30-40 पोरं होते. त्यांची म्हणजे 30 ते 35 जणांच्या जमावाने तुम्हाला मारहाण केली, हाणमार केली. पुन्हा बसवर लाथा घातल्या, दगड घातले, काचा फोडल्यात. लेडीजला बी हाणमार केली. लेडीज गाडीत घुसून त्यांनी हे केले. आता आम्ही काय म्हणलं, गाडी आपण हाणमार चालू आहे म्हणलं पोलीस स्टेशनला गाडी आपण घेऊन जाऊ, लेडीज सगळ्या घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ. तर त्यांनी लगेच ते आमच्या बसचा ड्रायव्हर जी धरला असंच हाणला. ते फक्त साईड दिली नाही म्हणून? हा, फक्त साईड दिली नाही म्हणून त्यांनी शिवीगाळी केली आणि लगेच ड्रायव्हरला हाणमार केली. ते जे समोरचे जे 7 टाके पडेल, समोरचे जे होते ते काय ड्रिंक वगैरे केलेले होते? फुल प्यालेले होते. ते म्हणजे त्या भांडाऱ्याने त्याने पिवळे झालेले होते, फुल प्यालेले होते. ते कोणत्या गावचे होते ते काय माहिती? त्यांच्या गावाचं आता आम्हाला काय सांगता यायचं नाही. त्यांच्या अंगावर पिवळे होते, पुरे पिवळे हळदीने, ते पुरे भांडाऱ्याने पिवळे झालेले कपडे. ते एक असा दाढीवाला आहे आणि टक्कल पडलेलं आहे बघा त्या माणसाला, त्या पोराला. आणि पुन्हा आमच्याच बसमध्ये येऊन आमच्यावरच मोबाईलचा आणि त्याचा आरोप आमच्यावर करायला लागले की आमचे मोबाईल गेलं, हे गेलं, ते गेलं. त्याच्यामुळं बसमध्ये घुसली. ती मुलं ह्याच्या मालकाला हाणल्यामुळं ही मध्ये घुसली की तिचे कपडे फाडे, तिला बी हाणमार केली. हिला बी हाणमार केली. ह्या मध्ये सोडायलाच गेल्या की त्यांच्या छातीत लात मारली.
त्यांचे पण कपडे फाडले. आता सिव्हिल हॉस्पिटलहून आणले. पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली का? अहो घेतले, पण पहिल्या सुरुवातीला त्याने आम्हाला हे केलं ना, टाळाटाळी केली. घटना कधी झाली? 2 वाजता घटना झाली. आता वाजले किती बघा ना. आणि जर आरोपी हजर होत नाही इथं, मग हे न्याय आहे का? आमचं एकच म्हणणं आहे की फक्त ते आरोपी आमच्या समोर हजर करावं आणि त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना जर नाही शिक्षा झाली तर इथून पुढे असे आता हे कलाकार लोक म्हणजे पोट भरण्यासाठी आम्ही हिंडतो. हा, आम्ही पोट भरण्यासाठी आम्ही हिंडतो, म्हणजे आमच्यावर जर अत्याचार जर झाला तर करायचे काय आम्ही? संध्याकाळी कार्यक्रम करतो. आता संध्याकाळी कार्यक्रम करायचा, कसा कार्यक्रम करणार? आता ह्या मुली, आता हे तर आमचं कर्मचारीच आहे, पण आता ह्या मुली आहेत, ह्या बी आता कसं संध्याकाळी काम करणार आम्ही? एकट्यावरतीच अवलंबून आहे ना. आता तिथं कोण उभा? मेन ऑपरेटर आहे आमचा, साऊंड ऑपरेटर. करायचे काय आम्ही? कसं कार्यक्रम करणार? आमच्या जवळजवळ आता ह्या आजच्या गावाच्या आमच्या 1,00,000-2 लाखाची सुपारी, ह्याची बुडणूक कोण देणार आम्हाला? नुकसान आमची झाली. त्यांनी इतक्या शिव्या देतात. अहो तुम्ही शिव्या नका देऊ, झालंय काय असं विचार. ही दखल आमची पोलीस स्टेशनने घेतलीच पाहिजे. तमाशा मंडळाचं काय नाव तुमच्या? विठाबाई भोमंग नारायण गावकर, लोकनाट्य तमाशा मंडळ. जनावराला मारताना माणूस विचार करतोय. काय घटना झाली होती तिथं? तिथं आम्ही खाली झोपलो होतो. मी गाडीतून खाली आल्यानंतर अचानक म्हणलं आता काय झालं. त्याने डायरेक्ट मला मारायला चालू केलं. कुणी? त्या पोरांनी. म्हणजे आता काय झालं, कशात काय नाही. त्यांनी बाकी बोलू दिलं. डायरेक्ट 10-15 जण डायरेक्ट मारायला चालू केलं. तिथून मी पळून डायरेक्ट बसमध्ये आलो. बसचा दरवाजा फोडला त्यांनी. तिथून परत त्यांनी थांबल्यानंतर कॉन्स्टेबल साहेब आले. त्याने समजी पोरं तिथून निघून गेले. कुठं कार्यक्रम केला होता आणि दुसरा कार्यक्रम कुठं होता? कार्यक्रम आम्ही ह्याला केला काय, ठोकळे बारेश्वरला. तिथून आम्ही पंपावर आलो. पंपावर डिझेल टाकले. नंतर गाड्या बाहेर आल्या. मग तिथून मी झोपलो. तिथून मग उठल्यानं खाली आल्यानंतर म्हणले काय झालं विचारलं त्यांना. त्यांनी डायरेक्ट मला मारायला चालू केलं. काय नाव तुझं? गणेश शिवाजी गायकवाड. नमस्कार, मी विठाबाई भोमंग नारायणगावकर यांची नात बोलते. आज आम्ही हजेरीचा कार्यक्रम केला. कुठं? काय गावाचं? पोखरी बाळेश्वर. हां, पोखरी बाळेश्वरला कार्यक्रम हजेरीचा केला. आम्ही निघालोच होतो आणि पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं तर त्याच्यावर 3-4 मुलं आले आणि त्यांनीच कट दिला आमच्या ड्रायव्हरला. मुळात आमचं कसं असतं की आमचे ड्रायव्हर ड्रिंक करत नाही, कारण सगळ्या मुलींचा जीव सुरक्षित राहावा, सगळ्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मालक लोकांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ड्रिंक करायची नाही. आमचे ड्रायव्हर लोक सगळे बिगर ड्रिंकचेच गाडीवर बसतात. ते मुलं आडवे आले तर आले आमच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली. ड्रायव्हरला मारलं तर आमच्यात ऑपरेटर आहे, साऊंडचा ऑपरेटरवाला आहे, त्याला खाली ओढलं. तो एवढंच बोलला, का मारताय बाबा, काय झालं, तुमचं काय नुकसान तरी झालं का, तुम्हीच आडवे आले. त्याला कंप्लेंट 7 ते 8-10 जण मारत होते. इतकं सुजवलं त्याला मारून. आमच्या मुली खाली उतरल्या. ह्या आमच्या कंपनीच्या जेवढ्या नर्तिका मुली आहेत त्या खाली उतरल्या. दादा मामा का तुम्ही मारता, काय एवढं झालं, तुमचं काय नुकसान झालं का आमच्या माणसांना मारताय. आमच्या मुलींची कपडे फाडली. एका मुलीला आमच्या पोटातला आता बुक्क्या मारल्या. आमच्या लक्झरीत आले. 2 जण मांडी घालून बसले. म्हणले बाकीच्या पोरांना जा रे, धरा यांना, धरा रे यांना, मारा रे. आमचे म्हणजे त्याच्यात माझी आई पण आहे, विठाबाईंची मुलगी भारती नारायणगावकर, विठाबाईंचा मुलगा कैलास नारायणगावकर. यांना इतक्या घाणघाण शिव्या गाळ केल्या. ते म्हणत होते दादा मामा मुली आहेत, तरुण मुली गाडीतून जावा. त्यांनी ऐकलं नाही. आमच्या मुलीला इतक्या लाता मारल्या, मुलींचे कपडे फाडले ना, अक्षरशः मुलींना पूर्ण कपडे फाडून उघड्यावर उभं केलं होतं. ही काय पद्धत आहे का? यांना लाज शरम वाटायला पाहिजे. अरे प्रत्येकाला बी आई बहीण घरात आहे. आम्ही आमच्या पोटासाठी करतो आणि आमचं हे तमाशा मंडळ म्हणजे प्रत्येकाचं तमाशा मंडळ हे इज्जतीतलंच आहे. कधी आमच्याकडून अशी गैरवर्तणूक कधीही भेटणार नाही. कधी पण तुम्ही कुणाला विचारा की तमाशा मंडळ इज्जतीतलं आहे. आणि जर त्याच तमाशा मंडळ आज विठाबाई नारायणगावकर राष्ट्रपती पुरस्कार आहेत, आज जर त्यांच्या तमाशामध्ये जरी असं घडतं तर हे लाजिरवाणी म्हणजे अतिशय म्हणजे पुरुष या जातीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि ज्ञाती बिघडलेली नका रे. अरे आपल्या घरात आई आहे, बहीण आहे, आपल्याला सुद्धा कोण प्रत्येक मुलीला त्या भावनेत का बघत नाही तुम्ही? का बरं तुम्ही तुमची वासना एवढी घाण का बिघडलेली आहे? आज गोरगरीब मुले आहेत, काय केलं रे त्यांना उघड्यावर तुम्ही त्यांचे कपडे फाडले, त्यांना मारहाण केलं. आणि तमासगीर काय करतो? पोटासाठीच जिणं जगतो ना. काय करतो तमासगीर? आज 2 वाजल्यापासून हा टाइम झाला, पोलीस स्टेशनला बसलोय. पोटात कुणाच्या अन्न नाही, सकाळ दिवसा कार्यक्रम केला आणि 2 वाजता हे घडलं.
तक्रार बी घेतलेली नाही, काही नाही. थांबा 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 चालले. 6 वाजले, संध्याकाळी कार्यक्रम करायचा आहे. प्रत्येक गावकऱ्याचे 2 रुपये घेतलेले असतात. कार्यक्रम करावाच लागेल आणि करणंच भाग आहे. इथून काही न्याय अजून भेटलाच नाही. ह्या मुली बघा, ह्या 2-3 मुली पुढं आहेत. ह्या मुलींचे कपडे फाडले, या मुलींना लाथा बुक्क्या मारल्या. बरं, त्यांना सुद्धा उलटं उत्तर देऊ शकलो असतो. आमच्या कंपनीत कंप्लेंट 100 लोक आहेत, त्यांना मारायचं म्हटलं ना वेळ लागला नसता, आर नाही तर पार झालं असतं. पण आमचं कागदी भांडवले, लहान लहान मुलं आहेत, त्यांनी दंगा केला असतं, त्या लहान लहान मुलांचा हाल झाला असतं. म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये सगळे शांत. आमच्या 2-3 माणसं फक्त त्यांना म्हणत होते, अरे जाऊ द्या ना, राहू द्या ना. आमच्या माणसांना त्यांनी इतकं मारलं. मग आमच्या माणसांनी थोडंसं त्यांना ढकललं. त्यांनी फोन करून 14-15 लोक बोलवले. त्यांना उलटं उत्तर जर आम्ही दिलं असतं ना, तर पहिली केस आमची इथं नोंद केली असती. तमासगिरांनी बाहेरच्या लोकांना मारहाण लई केली म्हणून. आम्हाला न्याय भेटलेलाच नाही. 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत इथं बसलोय, आम्हाला न्याय नाही भेटलेला. होती तिथं नेमकी आम्ही लक्झरीत झोपलो होतो. दंगा झाल्यावर आम्ही खाली आलो. खाली आल्यावर लयच दंगा झाला. आमच्या लोकांना लय मारत होते. का की माझा मुलगा हिचा मिस्टर शामिल नाव त्याचं डोकं फोडलं म्हणून त्याच्या अंगावर ती गेली. आम्ही तर लक्झरीत होतो, का की माझ्या पैसे बारका बाळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला खाली जावंच लागलं नाही आणि गेली पण नाही. काय घडलं होतं तिथं नेमकं? तुझ्या मिस्टरांचं का, तुझं काय घडलं, तुझी काय कपडे फाडली सांग. मी त्यांना पकडायला गेले तर त्यांना मला धरून कपडे फाडले पाहिजे. काय आलं होतं तिथं? हा प्रकार जेव्हा झाला ना, तेव्हा आम्ही पुढे गाडीत होतो. आमच्यातलीच मुलं सांगत आले की मागं भांडणं चाललेत आणि आमच्या बसमधले डान्सर मुलं जे होते ना, ते पाठीमागं पळत गेले. अरे म्हटलं काय झालं म्हणून आम्ही पण गेलो. तर ड्रायव्हर लोकांना ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस 15 ते 20 जण ट्रकमध्ये वरती चढून मारत होते. तर आम्ही आणि दुसरी माझी स्वयंपाक करणारी एक वहिनी आहे, तिच्यावर पण त्याने हात उचलला. तर त्यांना आम्ही बाजूला करायसाठी गेलो तेव्हा त्यांना खाली वरताना त्यांनी छातीत लाथ मारली, कपडे फाडले, नको त्या शिव्या दिल्या आणि नको त्या जाग्याला त्यांनी हे केलं, हात लावला. पण हे असं नाही व्हायला पाहिजे. खरं जर पोटासाठी ह्या लेडीज जर इथं येत असतील आणि जर त्यांनाच हे जर असं होत असेल तर मग कलेचं राहिलंच काय. खरं काय आलं? काय घटना घडली तिथं? मारले तुम्हाला? हा, मारलं आणि आहे ना माझ्या भावाला मारलं. तर माझी वहिनी पळत गेली अंगावरती, तिलाही मारलं, तिचेही कपडे फाडले. मी तिच्या साईडनं गेली, माझेही कपडे फाडले, मलाही मारलं. जे चांगले लोक सोडवायला जात होते त्यांना सुद्धा त्यांनी विनाकारण मारलं. एक शब्द सुद्धा विचारू देत नव्हते की तुम्ही का मारताय, काय हे काहीच नाही. जसं आलं तसं मारत होते. ज्यांचा काही चुकी नव्हती त्यांना सुद्धा ते मारत होते आणि इतकं जनावरासारखं मारत होते की त्यांना काय बोलण्यातच काही अर्थ नव्हता. आणि इतकी ड्रिंक केलेली होती त्यांनी की बस त्यांना उभा सुद्धा राहता येत नव्हतं. तुम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुमच्यावरती काय औषधोपचारासाठी तुमचं काय मेडिकल वगैरे झालंय का? मेडिकल आमचं हे नेलं होतं म्हणजे इथं आल्यानंतर झालंय मेडिकल. हा, ते करून आल्यानंतर मग ह्यानी चिठ्ठी दिली, ह्यानी वापस पाठवलं दुसरं त्यांनी सरकारी मेडिकल करायला. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, हे झालेल्या गोष्टीचंच तर आम्हाला सगळ्या गोष्टीची नुकसान भरपाई द्यावी, पण आम्हाला न्याय पण मिळावा. नमस्कार, मी पूजा सोनवणे. मी शिवसेना जिल्हाध्यक्ष आहे, अनुसूचित जाती विभाग, अहिल्यानगर. आज घारगाव पोलीस स्टेशनला यायचं कारण असं की आपलं मनोरंजन करणारे आणि आपल्या यात्रा उत्सवांना एक यात्रेचं स्वरूप आणून देणारे तमाशा कलावंत लोक, त्यांच्यावर आज अन्याय झालेला आहे. खरं तर तमाशाची संस्कृती जपणारे, आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारे हे तमाशा कलावंत आणि त्यातल्या त्यात विठाबाई भाऊमांग यांचं आपण खूप आदराने नाव घेतो, अक्षरशः शहारे येतात अंगावरती. पण आज या तमाशा कलावंतांवरती अशी वेळ आलेली आहे की यांचा जीव धोक्यात आलेला आहे. तमाशा हजेरीचा कार्यक्रम करून पोखरी बाळेश्वरवरून हजेरीचा कार्यक्रम करून निघाल्यावरती एका पेट्रोल पंपावरती हे कलावंत पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. काही मद्यधुंद अवस्थेत असलेले 3-4 तरुण येऊन त्यांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवल्यावरती तिथले ते त्यांचे ड्रायव्हर असतील
हे त्यांचे लाईट ऑपरेटर आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत. त्यांना गाडीतनं बाहेर ओढलं, त्यांना मारहाण केली, अक्षरशः त्या दादाचा हात मोडलाय. हा जो दादा आहे हा त्याला सोडवायला गेला, त्याला 6 ते 7 टाके पडलेत डोक्याला. ह्या ज्या मुली आहेत खरं तर निष्पाप मुली आहेत, गरीब मुली आहेत. पोट भरण्यासाठी एखादी महिला आपल्या नवऱ्याबरोबर ती घराच्या बाहेर पडतीये. जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचं संरक्षण म्हणजे काय असतं. महाराष्ट्राची संस्कृती आणि तमाशा लोक कलावंत, खरं तर ही आपली संस्कृती म्हणून आपण जपली पाहिजे. पण आज त्यांच्या अब्रूवरती येऊन थांबले. त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या अंगावरती नखानी ओरबडण्यात आले. म्हणजे बोलण्याची परिस्थिती असं सांगू नाही शकत की आज त्यांच्यावरती काय बित्ती रडतायत त्या मुली. त्यांच्या अगदी एखाद्या महिलेच्या चारित्र्यापर्यंत येऊन पोहोचणं आणि एखाद्या कलावंताच्या अब्रूपर्यंत आलंय त्या गोष्टी. तर आपण करतोय काय आणि आपलं चाललंय काय ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक महिला म्हणून म्हणू शकते की आपण आपली संस्कृती जपा. खरं तर माझ्या भगिनींना न्याय मिळणारच आहे आणि तो आपण सगळे मिळवूनच देणार आहोत. पण एक समाजात जगताना एक आदर्श म्हणून जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संस्कृतीला, तमाशा कलावंतांना आपलं समजून, आपले भाऊ बहीण, आपली आई असं समजून वागायला शिका. आणि न्याय मिळवून देणारच आहोत. पोलीस प्रशासनही सांगतंय, खरं तर ताटकळवत ठेवलं आहे त्यांना आत्तापर्यंत. ताटकळवलं आले दुपारी 2 वाजता, आत्ता वाजलेत 6 वाजलेत, 6:30 वाजलेत. अजूनही काही त्यांची तक्रार घेतलेली नाही आहेत. कुठले विशिष्ट कलम लावायचे ते माहीत नाहीत, पण त्या कलम लावण्यासाठी आत्तापर्यंत थांबलेले आहेत. आता ती आल्यावरती कळेल कुठली कलम लावतायत, काय होतंय ते. जे काही तरुणांनी यांच्यावरती भ्याड हल्ला केला त्या तरुणांना पोलिसांनी पकडण्यासाठी काही प्रयत्न केलेत का, की अशा तरुणांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांना पकडण्यासाठी ते गेलेत. जवळपास 2:30-3ला ते इथनं गेलेत. PI साहेब, थोरात साहेब जे आहेत घारगाव पोलीस स्टेशनचे API थोरात साहेब 3च्या दरम्यान गेलेत ते. पण आता वाजलेत 6:30, अजून कुठलाही आरोपी पकडला गेला नाही. तमाशा कलावंत जे आहेत त्यांनी जे व्हिडिओ काढलेत, आरोपींची ओळख झालेली आहे, तरीही आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही. ना आलेत, ना यांना न्याय भेटलाय, ना यांच्या बाजूनी कोणी उभं राहणार आहे. एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ठीक आहे, ते आपल्या गावचे नाही आहेत, परगावचे आहेत, आपल्या पंचक्रोशीचे नसतील, पण आपल्या पंचक्रोशीची शोभा वाढवण्यासाठी ते आले होते आणि त्यांना न्याय मिळावा ही विनंती. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ सणसूद जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.